ईश्वरा सर्वानां चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे नाम दुःखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु वैमावी मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञ वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण हे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे परमार्थ सिद्ध होण्यासाठी आपण जे वेगळे वेगळे मार्ग आहेत ते मार्ग आपण पाहत आहोत. ते मार्ग पाहताना परमार्थाचं सर्वात पहिली पायरी असेल तर आपलं मन शांत झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे आणि त्याच्यात पुन्हा ते खंबीर झालं पाहिजे. निर्भय अवस्था मनाला जर प्राप्त होत असेल तर तो परमार्थ सिद्ध होतो. आज आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अनेक वेळेला भीती वाटत असते. कसली ना कसली तरी भीती येते मनात. आणि भीती हा जीवभावाचा स्वभाव आहे आणि निर्भयता हा देवभावाचा स्वभाव आहे. म्हणजे निर्भय होतो. तर निर्भय का होतो? कारण देहाच्या अपेक्षेत आपण स्वतःला एवढे छोटे करून घेतलेलं आहे की त्या देहाच्या अंगाने आपण जीवन जगत असताना आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टींची उगीच भीती वाटत असते. हे असं एकदा भीती वाटते, तसं एकदा भीती वाटते. पण देहाशिवाय सुद्धा आपलं अस्तित्व आहे हा जेव्हा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो तेव्हा तिथे निर्भयता येते. मग समाजातील कोणत्याही गोष्टीची तिथे भीती राहत नाही. आणि जिथे भीती बाजूला झाली की तिथे आनंद असतो. दोन गोष्टी आहेत. भीतीमुळे आपल्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण येतं. त्या नियंत्रणातून आपल्याला कधी कधी बोलायची भीती वाटते. मग स्टेजवर बोला म्हटलं तर आपण घाबरतो. असं होतं ना. कारण देहभाव आणि देहभावातून आपण असं जमेल तसं जमेल अशा शंका कुशंका भरपूर असतात. आणि म्हणून हा देहभाव म्हणजेच आपल्या ठिकाणी असलेला सूक्ष्म अहंकार आहे. लक्षात ठेवायचं. अहंकाराची दोन रूप आहेत. एक सूक्ष्म अहंकार आणि एक स्थूल अहंकार. सूक्ष्म अहंकार म्हणजे मी देह आहे हा जो आपल्याकडे भाव आहे त्यालाच अहंभाव म्हणतात किंवा अहंकार म्हणतात. आणि मी देह आहे ह्या अधिष्ठानावर जेव्हा मी ह्या नावाचा, ह्या जातीचा, ह्या धर्माचा असा जी आपली देहाच्या अपेक्षेतली ओळख आपण इतकी घट्ट करत जातो आणि त्याच्यातून मग आपल्या त्या परिस्थितीमध्ये होणारा स्वभाव की समोरच्याकडे पाहण्याची आपली जी दृष्टी असते ती बदललेली असते की भेदभाव आपल्याकडे जास्त येतो. छोट्या छोट्या गोष्टीत आपण भेदभाव करत बसतो आणि ह्या भेदभावातून हा अहंकार वाढत जातो. आणि त्यावेळेला असतो तो स्थूल अहंकार. म्हणजे आपण कोणतं उलटं सुलटं बोलतो, समोरच्याचा सन्मान करत नाही, निराधार करतो. असं जेव्हा आपल्याकडं व्हायला लागतं तर तो असतो तो स्थूल अहंकार. म्हणून सूक्ष्म अहंकार गेला की स्थूल अहंकार जातो. सूक्ष्म अहंकार हे सद्गुरू घालवतात आणि स्थूल अहंकार आपण घालवायचा असतो. आपणच आपलं निरीक्षण परीक्षण आपण सांगितलं. प्रत्येक वेळेला आपण निरीक्षण करायचं असतं की आपण इथे असे वागलो ते बरोबर आहे की चूक आहे. आणि जिथे जिथे आपल्याला चूक वाटतं तिथे तिथे आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तर तिथे परमार्थ सिद्ध होतो. म्हणून स्थूल अहंकार घालवायचं काम साधकानेच करावं लागतं. सूक्ष्म अहंकार सुद्धा साधकानेच घालायचं. देह म्हणजे मी नव्हे तर आहे ते सर्व चैतन्य स्वरूप आहे हा भाव आपल्याकडे सतत अखंड जर राहायला लागला तर तिथे परमार्थ सिद्ध होतो. म्हणून परमार्थ सिद्ध होण्यासाठी यासाठी मनाला स्थिरता प्राप्त व्हावी लागते की मन शांत निवांत जर राहिलं तर त्यावेळेला आपल्या मनामध्ये अनिष्ट विचार येत नाही.
इतर वेळेला आपलं मन अस्थिर असतं. जर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे रंग आपल्या विचाराला लागत असतात आणि त्याच्यातून हे सगळ्या त्या पद्धतीच्या भावना, दुर्भावना निर्माण होतात. आणि म्हणून मन स्थिर होणं आणि मन शांत होणं, आणि ह्यासाठी आपण गेल्या वेळेला नामस्मरण, त्यानंतर सद्गुरू भक्ती, आणि आता तिसरं जे नंतर आपण विचार करायला लागलो ते म्हणजे स्वयंस्मरण. स्वयंस्मरण याचंच आपणच आपल्याला स्मरण द्यायचं आहे. सतत जाणीवपूर्वक आपण जे आहोत त्या असणेपणाचं स्मरण आपण आपल्याला देणं म्हणजे स्वयंस्मरण. आणि म्हणून स्वयंस्मरणाची जी सुरुवात आहे तिथेच आपण सांगितलं की पहिला जो चरण आहे ते पहिला अध्याय म्हणा की तोच महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा, कारण तो बोध आहे. त्याला दिव्यबोध म्हणायला काही हरकत नाही की दिव्यबोध काय, अनंत रूपे प्रकट झालेली आहेत. ज्याला आपण विश्व म्हणतो ते स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. म्हणून रूपाच्या अपेक्षेत अनेकत्व, म्हणजे अनेकत्व म्हणजे रंग, आकार, वजन, स्वभाव, ह्या सगळ्याने प्रत्येक निर्मितीमध्ये विविधता आहे. स्वरूपाच्या अपेक्षेत विविधता, पण रूपाच्या अपेक्षेत भिन्नता आहे, म्हणजे भेदभाव. आपल्याकडे पटकन भेदभाव काय येतो, कारण आपण रूपाच्या अपेक्षेत एकमेकाकडे पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे तो भेद पहिला तयार होतो. आपला की आपला नाही, आपल्याला अनुकूल आहे की नाही हे सगळं आपण पाहतो. अनुकूल असेल तर आपण खूप चांगलं चांगलं करतो, प्रतिकूल असेल तर अनिष्ट विचार येतात किंवा त्याला धुडकावून लागतो. काही प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकजण काहीतरी करत असतो. आणि म्हणून हे जे अनेकत्व आहे त्या अनेकत्वात एकत्व पाहणं म्हणजे परमार्थ. परमार्थाचे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते वर्णन करतो. परमार्थ म्हणजे काय, परमार्थ काय, जीवनाचं हे सगळं विश्व विविधतेने प्रगट आहे. तिथे वेगळेपण आहे. एक रूप दुसऱ्या रूपापेक्षा अतिशय वेगळं आहे. म्हणजे अगदी माणसं म्हटली तरी वेगवेगळी आहेत, पशुपक्षी म्हटलं आणखीन वेगवेगळे आहेत, वनस्पती म्हटलं तर तिथे वेगळेपण आहे. म्हणजे विविधता खूप आहे. पण ह्या विविधतेमध्ये सर्व रूप एकाच स्वरूपाची आहेत हे एकत्व आपल्याला सतत स्मरणात ठेवणं म्हणजे परमार्थ. आपण ते स्मरणात ठेवत नाही. आपण त्या भेदभावामध्ये इतके गुंतत जातो की आपल्याला ते समजत नाही. म्हणून हे एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे आणि अनंत अंगे जाणते. एक एक वाक्य आपलं, कारण जरा भाषा थोडी कधी कधी कठीण वाटते, आपल्या नेहमीच्या भाषेपेक्षा जरा थोडं वेगळं वाटतं, कारण ते बांधली गेलेली आहे तशी. आपण नेहमी जसं बोली भाषेत बोलतो तसं ते समजत नाही, त्यामुळे कधी कधी आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून इथे सोपं समजून घ्या की हे जे वाक्य आहे त्याच्या मागे काय अर्थ, काय अर्थ समजणं महत्त्वाचं, वाक्य महत्त्वाचं नाही आहे. खरं सांगायचं वाक्यातून आपल्याला तो बोध कळला पाहिजे की ज्याला आपण परमेश्वर म्हणून आतापर्यंत समजत होतो ती परमेश्वरी शक्ती अनंत स्वरूप आहे. हा त्याचा सरळ अर्थ. अथांग, अथांग म्हणजे ज्याचा थांग पत्ता लागत नाही ते अथांग. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ते अनंत. अनादि म्हणजे जे कधी सुरू झालं ते माहीत नाही म्हणून ते अनादि. म्हणून सगळं वर्णन आहे. अनादि, अनंत, अथांग, असीम, ज्याला कसलीही मर्यादा नाही, सीमा नाही, त्याला म्हणतात असीम. अमर्याद, ज्याला मर्यादा नाही ते अमर्याद. म्हणजे ह्या स्वरूपाचं कशाही अंगाने वर्णन करता येत नाही, कारण त्याच्यासारखी दुसरी वस्तूच जगामध्ये नाही. लक्षात घ्या. हे का असं म्हणतात की परमेश्वर म्हणून वेद तिथे नेती नेती म्हणून मागे सरलं, न येती न येते, म्हणजे त्याचं वर्णन करायला शब्द नाही आहेत. फक्त ते आपण थोडेसे ही शब्दाप्रमाणे सांगतो ते अनंत आहे. म्हणजे अथांग पसरलेलं जसं आकाश आहे त्याहूनही अथांग पसरलेलं हे चैतन्य स्वरूप आहे. एवढंच फक्त आपल्याला समजून घेता येतं. म्हणून अनंत ज्यावेळेला आपण म्हणतो ते जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला आपण म्हणतोय की अनंत दिव्य आनंद स्वरूप. हे जे स्वरूप आहे ते सत
चित आणि आनंदमय म्हणून सत म्हणजे सतत आहे, सातत्याने आहे, शक्ती स्वरूप आहे म्हणून ते सत आहे. ज्ञान किंवा चित म्हणजे ते जाणणारं तत्व आहे, म्हणजे तिथे जिवंतपणा आहे. म्हणजे आपल्याला जरी दिसलं नाही तर ते तत्व सतत जाणत असतं म्हणून ते चित आहे. आणि तिसरं म्हणजे आनंद आहे, कारण मूळ सर्व विश्वाचं मूळ हे आनंद स्वरूप आहे. आनंदातून स्फुरण होतं आणि आनंदातून स्फुरण होऊन हे सगळं विश्व निर्माण झालं. म्हणून हे अनंत म्हणजे ते एकच आहे हे पहिलं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. स्वरूप म्हटलं की दुसरं आणखी काहीतरी भाग आहे का? नाही, ते एकच आहे. त्याच्यामध्ये एकच आहे. जसं आपण रव्याचे भरपूर लाडू तयार केले, पण त्या प्रत्येक लाडूमध्ये काय आहे? ते रवा आणि साखर काय असेल तेच आहे. आणि सगळे कुस्करले तर काय होतं? परत तेच होतं. तसं ही सगळी रूपं कुस्करली तर काय होईल? ते स्वरूप राहील. जग बुडला बिडणार नाही, ते स्वरूपच राहणार. कारण स्वरूप कधी बुडू शकत नाही. ते स्वरूप आणि त्या स्वरूपातून आपण निर्माण झालेलो. हा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. परमेश्वर समजून घेताना आपण म्हणून जे आहोत ते त्या स्वरूपाचं रूप आहोत. म्हणजे स्वरूपातून जसे मगाशी लाडू जसे बनले तसे आपण बनलेलो आहोत. सगळे निर्माण झालेलं. कोणी बनवलं सांगता येत नाही, बनवलं नाही, ते निर्माण झालेलं होतं. आणि त्यामुळे अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त, म्हणजे सगळ्या रूपातून ते एकच तत्व प्रगट आहे. हा परमार्थाचं सार आहे. खरं सांगतो हे एवढं एक वाक्य जर आपल्याला सतत स्मरणात राहायला लागलं आणि सतत त्या स्मरणातून जीवन जगायला लागलं की तिथे परमार्थ सिद्ध झालं. दुसरं काही करायची गरज नाही. पण ते आपल्या अंतर्मनात मुरत नाही. आपल्या अंतर्मनात काय मुरलेलं आहे? मी अमुक, मी असा, तो तसा, ते तसं, हे असं, ह्या सगळ्या गोष्टी मुरलेल्या आहेत. तिथे आपण सर्व एक आहोत असं जर म्हटलं तर जमत नाही, पटत नाही. आणि न जमल्यामुळे, न पटल्यामुळेच परमेश्वर कळत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर कळण्यासाठी हे एकच स्वरूप सर्व रूपाने प्रगट आहे हे आपल्या मनामध्ये सतत मुरवत राहायला पाहिजे. जेव्हा हे मनामध्ये सतत चिंतन करू, सतत स्मरण करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा हळूहळू ते कळेल. पटकन सांगितलं तर अजिबात कळणार नाही. म्हणून शब्द कधी कधी समजत नाही असे बरेच मांडव. आता तुम्ही रोज ऐकल्यामुळे तुम्हाला थोडं तरी माहिती आहे, पण नवीन माणूस जर हे शब्द ऐकले तर वाटेल हे काय सांगतात माहीत नाही, असं होतं. म्हणून अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. आणि एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. आणि हे प्रत्येक अंग कसं आहे? विशिष्ट नियमाने कार्यरत आहे. प्रत्येक निर्मिती ही नियमाने होत्या. काहीतरी उगीच काहीतरी होतं असं नाही. अख्खा विश्व जे आहे त्या प्रत्येक निर्मिती मागे नियम कार्यरत असतात. आणि हे जे नियम आहेत त्यालाच ईश्वरी नियम किंवा आपण निसर्ग नियम. आणि त्यामुळे ते प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे. व्यवस्था म्हणजे विशिष्ट नियमाने ती निर्मिती निर्माण होते. विशिष्ट नियमाने त्या निर्मितीचं काही काळ अस्तित्व असतं आणि काही काळाने ती निर्मिती परत लय पावते. म्हणजे पत्त्याचे बंगले बांधले लहान मुलाने आणि तो पंखा जोरात चालू झाला की सगळे पडून परत खाली जातात. आपण सुद्धा ह्या पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे निर्माण झालेलो आहोत आणि काही काळाने परत लय पावणार. लक्षात ठेवायचं, आपण म्हणजे हे रूप, आपण म्हणजे रूपाच्या अपेक्षेत नाही. म्हणजे ही रूप युगानुयुग पाहिलं तर अनेक रूपं निर्माण झालेली आहेत. आणि ही रूपं निर्माण झाल्यानंतर काही काळाने त्यांचा लय झालेला आहे. तिथे म्हणून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जन्म म्हणजे निर्मिती आणि मृत्यू म्हणजे लय पावणं. लय पावणं म्हणजे त्या चैतन्य स्वरूपात ते लय पावणं म्हणजे चैतन्य स्वरूप होऊन जाणं. आणि म्हणून आपली ही जी दृष्टी आहे ही ज्ञानदृष्टी आहे, ह्या पद्धतीने जीवनाकडे पाहिजे झाली तर प्रत्येकाकडे पाहताना त्या चैतन्य भावातून आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला कसलाच भेदभाव दिसत नाही. तर तिथे सर्वांबद्दल आपलेपणा निर्माण होतो.
हा जो आपलेपणा आपल्याला चैतन्य भावाचं निर्माण होणं, त्यासाठी हा अभ्यास करायचा असतो. अभ्यास आपोआप होत नाही, अभ्यास करावा लागतो. आणि अभ्यास करण्यासाठी आपण हे चैतन्य, जे परमेश्वरी शक्ती ज्याला म्हणतो, ते चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप म्हणताना तिथे कसलाही आकार नाही आहे, कसलाही रंग नाही आहे, कसलाही रूप नाही आहे, कसलाही गुण दिसत नाही, काही दिसत नाही. म्हणून त्याला निर्गुण निराकार असं त्याचं दुसरं वर्णन केलं जातं. कारण तिथे गुण कोणता आहे कळत नाही, पण तिथे गुण आहेत, दिसत नाही नाहीत असं नाही. कसलाही आकार नाही आहे, रंग नाही आहे. जे रूपाला जे जे वर्णन करतं त्याच्यातलं काहीच तिथे नसल्यामुळे त्याचं वर्णन करता येत नाही म्हणतात, ते त्यासाठी असतं. आणि म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. हे मनात विचार करत राहत की आता एकच आनंद म्हणजे एकच स्वरूप. आपल्याच भाषेत आपल्याला समजून द्या. अंतर्मनाला आपली भाषा बरोबर कळते. प्रत्येकाची जी भाषा आहे, आपण जरी सगळे मराठी भाषा बोलत असलो तरी प्रत्येकामध्ये समजून घेण्यासाठी एक वेगळे आपले शब्द असतात. ते शब्द जर आपण समजून घेतलं तर लवकर कळेल. नुसतं घोकंपट्टी करून काही कळणार नाही. म्हणून म्हटलं स्वतःच्या आपल्या बोली भाषेमध्ये समजून घ्या. हे सर्व स्वरूप आहे ते एक आहे, म्हणजे परमेश्वर एक आहे. आणि ही सर्व रूपं त्या परमेश्वराचीच आहे. म्हणजे सोप्या भाषेत समजा, पण परमेश्वर म्हणतात ते चैतन्य स्वरूप, तो परमेश्वर. बाकी आपण आता परंपरेने जे निरनिराळे देव म्हणून आपण त्यांची पूजा अर्चा करत असू, घरामध्ये देवारामध्ये ठेवलेले असू, ती सगळी रूपं आहेत आपण निर्माण केली, आपल्या सोयीसाठी केलेली. चांगलं आहे, वाईट काहीच नाही म्हणत. पण सत्य स्वरूप काय, तर हे अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे. त्याची पूजा कशी करायची, त्याची पूजा करायला त्याला पाहता येत नाही. म्हणून परमेश्वराची पूजा आपण करण्यासाठी ज्या मूर्त्या निर्माण केल्या ते त्यासाठी, त्याला तो कुठे कळत नाही, कुठे ते बघण्यासाठी मूर्ती, किंवा कुठे बघण्यासाठी एखादं देऊळ बघतो, किंवा कुठेतरी एखादं तीर्थस्थळ बघतो. हे जे आपण म्हणतो ना, ते आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. त्या स्वरूपाला काही पडलेलं नाही. आणि त्याची तुम्ही पूजा केली म्हणून तो खुश होत नाही, आणि तुम्ही पूजा केली नाही म्हणून त्याला राग येत नाही, कारण तो निर्गुण आहे. त्याला म्हणून म्हटलं परमेश्वर तुमच्या जीवनात कसल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नाही. तो तुमच्या कृपाही करत नाही, कोपही करत नाही. तो कठोरही नाही आणि तो दयाळू पण नाही. आपण जे कर्म करतो त्या कर्माला निसर्ग नियम कार्यरत होतात, आणि निसर्ग नियमानुसार आपल्याला परिणाम मिळतो. परिणाम मिळत नाही असं नाही, परिणाम मिळतो, नक्की मिळतो, 100%. तो नियमानुसार. म्हणून तिथे नियम महत्त्वाचे ठरतात. आणि म्हणून नियमानुसार आपण आपलं जीवन जगणं म्हणजेच भगवंताचं पूजन किंवा परमेश्वराची पूजा. मग तुम्ही रोज हार घालता ते आपल्या समाधानासाठी, अगरबत्ती लावता आपलं मन प्रसन्न होण्यासाठी, दिवा लावता आपलं मन प्रसन्न होतं. लक्षात घ्या, आपल्या धर्मामध्ये दिवा, मूर्ती सगळं आहे. दुसऱ्या धर्मात ते नाही. पण तिथे पण काहीतरी मन प्रसन्न करण्यासाठी दुसऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. शेवटी मनाला प्रसन्न करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे मन जरा स्थिर होतं, शांत होतं. आणि मग तिथे मनाला अधिक स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी हे वेगळे वेगळे मार्ग, म्हणजे या साधना ज्या आपण सांगतो ते आपल्याला नेहमी करायचे असतात. थोडं एकदा केलं होत उपयोग नाही. रोज आपल्याकडनं एक विशिष्ट कोणतीही जी साधना आहे ती रोज केली पाहिजे, जास्तीत जास्त केली पाहिजे. त्यावेळेला अंतर्मन हळूहळू बदलतं. अंतर्मन लगेच बदलत नाही. आपलं अंतर्मन अतिशय हट्टी आहे. तुम्ही किती स्वतःचं कौतुक केलं तरी ते त्याचंच खरं करतं. स्वभाव त्याचा जो बनलेला आहे त्याप्रमाणे. म्हणून एखादा माणूस खूप रागट आहे, तुम्ही त्याला अगदी बाबा होंद्या बिंद्या सगळं करा, जरा त्याच्या मनाच्या विरुद्ध होते तो परत फुतकारायचा फुतकारणार, कारण त्याचं अंतर्मन आहे. कळलं. आणि म्हणून इथे आपल्याला आता मित्राचं जाऊन दे, आपलंच अंतर्मन कसं आहे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला चीड येते, रागावतो, वेडावाकडं बोलतो, हे आपल्याला कधी कळतच नाही. आपण दुसऱ्याला दुखावतो हे पण काही लोकांना कळत नाही. आपल्या बोलण्यातून आपण इतरांना दुखवतो, वेडावाकडं वागतो, कळत नाही. इतर म्हणणार ही व्यक्ती अशी कशी वागते, त्याचं अंतर्मन. त्याला काय उत्तर देता येत नाही. त्याला समजायला कोणतरी समजावं लागतं, सांगावं लागतं. काहीतरी घटना अशा घडतात तेव्हा कळतं आपलं चुकतं म्हणून.
म्हणून आपण कधीतरी असंच काहीतरी बोलतो आणि कोणतरी माणूस दुखावलेला असतो. मग कधी जर दुखावलेला माणूस तुमच्यावर राग काढतो तर मग हा कशाला रागवला, तू त्या दिवशी असा बोललातच म्हणून. त्यावेळेस काहीतरी आपण उगीच चुकीचं बोललो. लक्षात घ्या, म्हणजे इतकं आपल्याकडे लक्ष आपलं पाहिजे की आपण कळत न कळत कोणाला तरी कुठेतरी दुखावत असतो आणि दुखावण्यातून आपलं मन विचलित करून घेतो. म्हणून अत्यंत स्थिर मन महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मजबूत मन, स्थिर मन. आणि त्यासाठी ह्या मनाला जो व्यायाम करायचा असतो त्याला म्हणतात साधन. मन बळकट करण्यासाठी मनाचा व्यायाम आहे. आणि म्हणून तिथे नेहमी विशिष्ट वेळेला जर आपण बसलो तर अंतर्मनाला ती सवय लागते. एकाच जागी विशिष्ट जागी जर बसलो नेहमीप्रमाणे ते लवकर वळायला लागतं. जर निन्याट जागी बसलो तर पटकन वळणार नाही, पण एकदा सवय झाली तर कुठेही बसेल. पण या अंतर्मनाला जोपर्यंत ह्या गोष्टींची आवड निर्माण होत नाही, गोडी निर्माण होत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला इकडून तिकडे अनेक कारणं दाखवेल, सगळीकडे पळवेल. जसं मुलांना बघा परीक्षा नको असते तेव्हा त्याला ताप यायला लागतो. आपण का ताप येतो? अंतर्मन ते घडवतं का रे आपण जाऊन ताप आला नको जाऊस. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपलं अंतर्मन अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागत असतात आणि हे आपल्याला कळत नाही. म्हणून ह्या अभ्यास करायला सुद्धा अंतर्मनाची तयारी होणं फार कठीण आहे. एका जागी गपचूप एक तास बसा, बापरे कोण बसणार असं पहिलं उत्तर येतं ना. कोणाला नवीन माणसं अरे तू एक तास आमच्यावर बस, आता आपण शिबिर घेणार आहोत संपूर्ण, अरे संपूर्ण कोण बसणार हे खरं. पिक्चर बघायला बघतो की नाही 3 तास, ते मस्त आहे बघतो. मारामारी असते आणखी आपण सीटवर बसून मारामारी करत असतो त्याच्याबरोबर. की हे तिथे आपलं 3 तास जमतं, पण 3 तास आपण नामस्मरण करूया जमणार नाही म्हणणार. का? कारण अंतर्मन ऐकत नाही. मला नेहमी म्हणतात माशी कधी निखाऱ्यावर बसत नाही, कारण तिला माहिती आपला मृत्यू आहे तिथे. तसं अंतर्मनातला जो हा मीपणा आहे ना तो कधी इकडे तुम्हाला वळवणार नाही, कारण त्याला माहिती आहे त्याचा मृत्यू आहे, मीपणाचं. आणि म्हणून अंतर्मन ऐकत नाही, कारण हा सगळं अंतर्मनामध्ये जो मीपणा आहे, अहंकार आहे, सूक्ष्म अहंकार, तो आपल्याला बसवत नाही तिथे. म्हणून इथे आपल्याला अट्टाहासाने अभ्यास करावा लागतो. म्हणून आपल्याला म्हणजे इथे बहिर म्हणाला जाणीवपूर्वक जे आपण करतो आहोत ते जाणीवपूर्वक आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. आणि त्यासाठी अनेक कारणं आतून आली तरी त्यांना बाजूला करून तुम्हाला तिथे बसावं लागतं, अट्टाहासाने करावं लागतं. आपण म्हणतो सकाळी लवकर आपल्या, अरे बापरे कोण सकाळी उठणार, पहिला प्रश्न असतो. ते भाजी विकतात ना, भाजीचा धंदा आहे ना होलसेलचा. माझ्या एक मित्र होता लहानपणी, आम्ही जरा त्यांचा भाजीचा धंदा. तो म्हणा किती वाजता, त्या वडील त्यांची 4, अरे बापरे 4 वाजता कोण उठणार. त्यावेळेस मला प्रश्न पडत आणि मला द्यायचे की 4 वाजता उठतो ना. पण एकदा ती सवय झाली की 4 वाजता काय 3 वाजता काय 5 वाजता याचा काही फरक पडत नाही, कारण आपण आपल्याला ही सवय लावायची असते. आपोआप लागणार नाही. आपणच सांगतो नाही मला ऍसिडिटी होते, नाही मला असं होतं तसं होतं, हे सगळं आपण ठरवलेलं आहे. म्हणजे अंतर्मन ठरवलं आहे ते करायचं नाही म्हणून. पण अट्टाहासाने आपल्याला वळवायचं असेल तिथे अट्टाहास असावा लागतो. आणि ते हळूहळू त्याला वळवण्यासाठी तुम्ही 8 वाजता उठत असेल तर 7 वाजता उठायला लागा, 7 वाजता 6 वाजता उठायला लागा. असं करता करता त्याला वळवता येतं की ते मग तुम्ही 5 वाजता पण उठू शकता. एकदा ती सवय लागली आपोआप ते अंतर्मन स्वतःच उठायला लागेल. बरोबर, तुम्ही तर घड्याळ बघायची गरज लागणार नाही, तुम्ही डोळे उघडले की 5 वाजलेले असते. म्हणून हे सगळं जे आहे ते आपण आपल्याला सुधारण्यासाठी. म्हणून हा जो बोध आहे की आपण म्हणून जे आहोत ते ह्या अनंत स्वरूपाचं रूप आहोत, म्हणजे अनंत स्वरूपच आपल्या रूपाने प्रगट आहे. आपल्या स्वतःकडे पाहताना आपण कोणी म्हणजे आपण म्हणतो ना एखादं पाचोळा जसा वाऱ्यावर उडतो तसं पाचोळ्यासारखे आपण नाही आहोत. आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे, चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. त्यामुळे ह्या चैतन्य स्वरूपात म्हणजे एखादा राजपुत्र असेल आणि त्याला माहित नाही राजपुत्र तर तो काय करत असेल, तो असा सगळीकडे फिरतोय. पण त्याला कोणी सांगितलं तू राजपुत्र राजाचं बोलतो असा कसा फिरतोस, आणि त्याला जाणीव करून तो सरळ वागायला लागला तर, नाही तर तो ऐकत नाही. तसं आपण त्या परमेश्वराचं रूप आहोत, परमेश्वरातून आपण निर्माण झालेलो आहोत. आणि हे जी निर्मिती आपली झालेली ह्याचं स्मरण आपल्याला वाचायला हवं की आपण कोण आहोत. म्हणून अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे हे कळत असताना त्या एकाच अनंत दिव्य आनंद स्वरूपातून ते अनंत अंगाने व्यक्त आहे, म्हणजे प्रगट झालेलं आहे. ह्या विश्वरूपाने तेच स्वरूप प्रगट झालेलं आहे.
तिथे फक्त हे स्मरण ठेवायचंय, चिंतन करा. अरे हे सगळं दिसतं तर नेमकं काय आहे? हे सगळं चैतन्य स्वरूप आहे. आपण त्याला नावं दिली आहेत त्या रूपाला. माणूस आहे, कुत्रा आहे, मांजर आहे की झाड आहे, हे सगळं ते विविध आकार आहेत. ते विविध नियमाने ते प्रगटीकरण म्हणून ते तसं तसं दिसतं. म्हणजे बघा नियम कसे मी म्हणतो, जर आपण गव्हाच्या पिठातून चपाती बनवतो, पराठे बनवतो, पुऱ्या पण बनवतो आणि पुरणपोळी पण बनवतो, आहे एकाच पिठातून सगळं होतं, पण वेगळे वेगळं आलं की नाही. पुरणपोळी अधिक आवडते कोणाला, कोणाला पुऱ्या आवडतात, कोणाला चपाती आवडते, कोणाला पराठा आवडतो. रूपं वेगळी आहेत पण स्वरूप काय, सगळे गव्हाचं पीठ आहे. म्हणून तसं ही सगळी रूपं वेगळी वेगळी दिसतील, डोळ्यांना ती दिसतात. माणूस चांगला वागतो, वाईट वागतो हे दिसतं, पण आपल्याकडे दृष्टी कशी असली पाहिजे, ही सगळी एकाच चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. तिथे भेदभाव उरत नाही. लक्षात, तिथे आपल्याला कोणाला दम द्यायची गरज नाही की शिकवायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या ठिकाणी ही दृष्टी तयार करायची असते आणि ह्या दृष्टीतून जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा आपल्याला कोणाचा द्वेष येत नाही की कोणाचा राग येत नाही. एकदा ते मुरल्यानंतर ते मुरेपर्यंत मात्र द्वेष येईल, राग येईल, मोह होईल, मद चढेल, आपण वेडेवाकडे बोलू, सगळं काही होतं. ते का, ह्या अहंकारामुळे, म्हणजे देहभावामुळे. म्हणून हा देहभाव बाजूला झाला पाहिजे आणि त्या देहभावाच्या ठिकाणी हे जे सर्व आहे ते चैतन्य स्वरूपाचं आहे. हा बोध आपल्याला सतत मुरवायचा आहे. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप. म्हणजे शब्द जरा पुन्हा पुन्हा का म्हणतो, हे आपल्याला मुद्दाम स्वतःमध्ये चिंतनात घ्यायचं आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, नुसतं बोलायचं नाही. मनातल्या मनात जेव्हा तुम्ही तो विचार करत असा, हा दिव्य विचार आहे की हे एकच अनंत दिव्य आनंद सर्वत्र अनंत अंगे, म्हणजे विविध रूपाने प्रगट आहे. मुंगी सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि हत्ती सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. दोघांमध्ये नियमाने फरक आहे. ते स्वरूप ते असं का आणि हे असं का, तिथे विशिष्ट नियमाने निर्मिती होणं हा ह्या स्वरूपाचा स्वभाव आहे. त्याला विविधता आवडते कारण तो एक आहे. जसं कसं आपल्याला एकच जेवण जेवायचं असेल रोज तर नाही, पण दुसऱ्याच्या घरात जाऊन चांगलं वाटतं, चला जाऊ तिकडे खावंसं वाटतं ना. असं विविधतेची आवड असते ना आपल्याला. रोज घरी जेवलं तरी बाहेरचं काहीतरी खाण्याची काही काही लोकांना आवड असते ना. काही काही लोकांना किती पण चांगलं करतात ते बाहेर जाऊन खावे, त्याशिवाय बरं वाटत नाही असं म्हणतात की नाही. अशा लोकांना म्हणतात त्यांची जीभ पातळ आहे म्हणतात. कारण विविधतेची आवड आहे. तसं ह्या स्वरूपातला विविधतेची आवड, त्याला विविधता हवी कारण विविधतेतला आनंद त्याला अनुभवायचा आहे. तो एकच आहे तिथे शांत आहे. तुम्ही गाढ झोपता, तुम्ही आनंदात असता, पण गाढ झोपल्यामुळे काही 24 तास गाढ झोपतो का आपण? नाही. एखादा 8 तास झोपेल, 9 तास झोपेल, 10 तास झोपेल, मग कधीतरी उठणारच तो. उठल्याशिवाय राहू शकत नाही. किती पण आळशी माणूस आहे, त्याला 12 तास झोपायची सवय, तर 12 तास झोपेल, पण परत तो उठणारच 13व्या तासाला. कारण हे उठणं आणि झोपणं, गाढ झोपेत आपण केवळ त्या चैतन्य स्वरूप होऊन राहतो आणि उठल्यानंतर पुन्हा त्या रूपाच्या अपेक्षेत पाहायला लागतो. हे रोज आपल्याला होतं पण आपल्याला लक्षातच नाही. आपण झोपतो म्हणजे काय, आपण ह्या चैतन्य स्वरूपाशी जे एकरूप आहोत त्या तत्वाशी आपण एकरूप होऊन जातो. तिथे कोणी तुमच्याबद्दल काही बोललं ते तुम्हाला समजत नाही. काही आवडीचा बाजूला अगदी बासुंदी पुरी ठेवली आहे तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटणार नाही, कारण तुम्हाला ते कळतच नाही बाजूला काय ठेवलंय. कारण एकच ते तत्व आहे, ते असंच आहे. त्याला कसली काही ते दिसत नाही, आवडत नाही, काही नाही, कळते केवळ आपल्या स्वरूपाशी एकरूप आहे. तसं आपण जेव्हा गाढ झोपतो तेव्हा स्वरूपाशी एकरूप होऊन राहतो आणि स्वरूपाशी एकरूप होऊन झाल्यानंतर उठतो तेव्हा रूपाच्या अपेक्षेत परत उठतो. तसं त्या अनंत स्वरूपात आपण असे निर्माण झाले. हे सतत आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून झोपताना आपण चांगले विचार करत करत झोपा. आपण चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत, त्या रूपाशी आपण एकरूप होण्यासाठी आता तयारी करतो असं म्हणायचं. एकदमच स्वरूपाशी एकरूप झालं की परत उठणार पण नाही, ती दुसरी गोष्ट, तो वेगळा भाग आला. पण जेव्हा उठतो आहोत तेव्हा तिथे कृतज्ञतेने आपण स्वरूपाचं रूप आहोत हे स्मरण केलं पाहिजे की आपण परमेश्वराचे आहोत. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र विविध अंगे प्रगट आहे आणि अनंत अंगे प्रगट आहे. अनंत
अंगे प्रकट आहे, अनंत अंगे जाणत आहे. प्रत्येक माणूस जाणतोय. म्हणजे ती जी स्वरूप आहे प्रत्येक रूपातून पाहत आहे. आपण मी पाहतो, मी म्हणणारं तिथं कोण नाही, पाहतं ते तत्वच त्या रूपातून पाहतं. फक्त ते स्वतःला मी म्हणतं, म्हणून त्याला म्हणतात डोकं फिरलं, भ्रम झाला. आपण मी म्हणतो ना, हा आपला भ्रमिष्ठपणा आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही कोण आहे, नाव बिव सगळं सांगता ना, या तुमचा भ्रमिष्ठपणा आहे. कळलं? आता तुम्ही नाव सांग, 10 वेळा विचार, नाव सांगू की नको, कारण तो भ्रमिष्ठपणा आहे. आपण ते सांगतात, अरे आम्ही असे आहोत, तसे आहोत, ह्या गावचे आहोत, त्या गावचे आहोत. हे सगळं लोकांना गावाचा अभिमान, देशाचा अभिमान, सगळं जे आहे तो भ्रमिष्ठपणा आहे. मुळात काय, देवा नाही नाव, देवा नाही गाव, किंवा देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. आपल्यालाही सुद्धा खरं सांगायचं तर नाव नाहीये, रूप नाहीये, गाव नाही, कुठे या स्वरूपाच्या अपेक्षेत बरेच आपल्याला काहीच नाही. म्हणून गाढ झोपेत असं तुमचं नाव कुठे असतं, तुमचं गाव कुठे असतं, तुमचं रूप कुठे असतं, काहीच तुम्हाला माहित नाही. तीच अवस्था तिथे असते. म्हणून झोपेमध्ये परमेश्वराने आपल्याला झोप दिलेली आहे, कारण आपल्याला आठवत येतो, अरे बघ मी, तू आणि मी असा आहे, पण आपल्याला ते कळत नाही. आपण उठतो परत मी अमुक आहे, मी असा आहे, तसा आहे, ह्या अंगाने जीवन जगत असतो. कळलं की नाही? आणि म्हणून ह्या आपल्या जीवनाचं अवलोकन, निरीक्षण, परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. अरे हे कसं जीवन चाललंय, आपलं श्वासोच्छ्वास चाललाय, कसा चाललाय आपल्यालाच कळत नाही, पण तो चाललेला आहे. आपण पाहू शकतो. पाहण्याची ही शक्ती आपल्याला आली, कशी आली सांगता येत नाही, कारण हे सगळं चैतन्य. पाहणं, ऐकणं, बोलणं, चाकणं, गंध जाणणं, हृदयाभिसरण चाललंय, रक्ताभिसरण चाललंय. आपण म्हणतो अटॅक आला. अटॅक आला म्हणजे काय झालं, कधी कधी कोणाकोणा अटॅक येतो. अटॅक येतो म्हणजे बोलवणं आल्यासारखं असतं ना. हे अटॅक येतो म्हणजे ते ह्या नियमाला कुठेतरी छेद मिळतो, आणि त्याच्यातून सहजपणे जे चाललेलं असतं तिथे कधी बिघाड झाला की आपण म्हणतो अटॅक आला, की ते नेहमी चालणारं हृदय कुठेतरी हलतं, माझं गपचूप असतं. असं झालं तर काय होतं, एकच होईल. एक तर तुम्ही डॉक्टर लवकर म्हणाल तर बरोबर परत जागे म्हणून परत मी म्हणून सुरू करणार, किंवा देवाशी एक होऊन जाणार. कळलं की नाही? आणि म्हणून आपलं जीवन हे असं आहे. म्हणून हे सगळं लक्षात ठेवून स्वतःकडे कसं पाहायचं, दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती. थांबा, हे कोण आहे? आपण ज्याला मी म्हणतो ना, ते मी म्हणणारं तत्व कसं आहे, दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, म्हणजे जाणणारं तत्व आहे, आनंद स्वरूप आहे. त्याला सतत आनंद हवा आहे, आपल्याला सतत आनंद हवा. आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे. आपल्याला सीमा नाहीये, असे आपण आहोत. ही अशी ही दिव्य शक्ती आहे. हा बोध आहे, दिव्य बोध आहे. दिव्य शक्ती कशी आहे, परत पुढे आलंय, रूपाच्या अपेक्षेत कसं आहे, हे स्वरूपाच्या अपेक्षेत सांगितलं. रूपाच्या अपेक्षेत दिव्य शक्ती, अनंत दिव्य नेणीव रूपे. नेणीव रूप म्हणजे झोपेमध्ये किंवा अंतर्मनाचं जे कार्य आहे ते नेणीव रूप आहे आपलं. अनंत दिव्य नेणीव रूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे. हे रूपाच्या अपेक्षेत आपलं वर्णन. ते जे स्वरूप आहे ते मुळात नेणीव रूपाने अनंत दिव्य आहे, ते दिव्य स्वरूप आहे. ते आपल्या ठिकाणी अंतर्मन रूपाने प्रकट जाते, या शरीराच्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी म्हणजे शरीराच्या ठिकाणी अनंत दिव्य नेणीव रूप आहे. अनंत दिव्य शरीराद्वारे, म्हणजे शरीराचा आधार घेतला जाते, आणि ह्या शरीराचा आधार घेऊन अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणं रूप. या शरीरामुळे हे तत्व जाणीवपूर्वक जाणतं. आपण एकमेकाकडे जाणीवपूर्वक पाहतोय, तुम्ही जाणीवपूर्वक ऐकताय, जाणीवपूर्वक बोलतात, जाणीवपूर्वक सगळे ओळख धरले. ते तत्व त्या जाणीव रूप आहे, अनंत दिव्य जाणीव रूप. नेमकं काय केलं पाहिजे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. ह्या तत्वाला सतत लक्षात आहे, सर्वत्र दिव्यत्व आहे, दुसरं काही बघायची गरज नाही. की सर्वत्र दिव्यत्व आहे हा बोध जेव्हा आपल्याकडे धरता येतो त्यावेळेला आपलं सगळं बरंचसं काम झालं परमार्थातलं. परमार्थ सिद्ध व्हायचं, परमार्थ आहे जीवनाचा. की सगळं विश्व हे दिव्य स्वरूपाचं असल्यामुळे सगळीकडे दिव्यत्वच आहे. एक छोटी मुंगी सुद्धा दिव्य आहे. एवढीशा छोट्या मुंगीमध्ये जी रचना आहे ती इतकी अलौकिक आहे की कसे एवढीशे पाय, कसं एवढंसं डोकं, कसे एवढीशे डोळे, आणि कसं त्याला कळतं कुठे काय बोट ठेवलंय ते.
5व्या माळ्यावर राहत असेल 5व्या माळ्यावर पण मुंग्या येतात. कुठून येतात, कसं चढून येतात, खाली कुठे असतात वर चढून येतात आणि बरोबर गोड आहे तिथे जाऊन बसतात. हे ज्ञान आहे तिथे त्या मुंगीला सुद्धा, जे आपल्याला कळत नाही. जर लपून ठेवले तुमचे लाडू बिडू तर तुम्हाला कळणार नाही कुठे ठेवले, पण मुंगी कुठे फिरत असेल तर कळेल बरोबर मुंगी आली तिथे, बरोबर आहे इथे कुठेतरी गोड आहे. असं जे आहे ती ही जी शक्ती आहे, ही शक्ती काय लक्षात घाले, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, चाखत आहे. की सर्वत्र दिव्यत्व पाहायला लागलं की सर्वत्र आनंदमय वृत्ती निर्माण होते. मग आनंदाने आपल्याला सगळे पाहत आहे. आणि म्हणून हा दिव्य बोध आहे. हे एकच वाक्य दिवसभर आपल्या स्वतःच्या ठिकाणी गुणगुणत राहायचं असतं. जसं एखादं गाणं गुणगुणतो ना आपण, तसं हे जर गुणगुणत राहिलं तर हे स्वयंस्मरण झालं. स्वतःलाच स्वतः दिलेलं स्मरण आहे की मी म्हणणार, मी अमुक तमुक नाहीये, तर मी कोण आहे, मी कोण म्हणतंय, याच्या देहातून कोण चाललंय, तर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती. मी नाही म्हणायचं, इथपर्यंत थांबायचं. मग ही दिव्य शक्ती कशी आहे, अनंत दिव्य नेणीव रूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीव पूर्व जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे, सर्वत्र आनंद आहे, साखर आहे. एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे, जाणत आहे. इथे परमार्थ ह्या सर्व वाक्यांमध्ये आला. लक्षात घ्या, इथे खरा परमार्थ कुठे आहे, ही ज्ञानदृष्टी आपल्याकडे यायला हवी, त्यावेळेला आपला परमार्थ सिद्ध होतो. आता हे आपल्याकडे आहे की नाही पाहायचं कोणी, आपण. लक्षात घ्या, आपण दुसरीकडे बघतो, त्याला काय जमतं का, तो करतो काय, काय जीवन देऊन बरं काय उपयोग नाही होतो, असा वागतो. तो काय वागतो जाऊन, मी कसा वागतो ते बघा. आपण कसे वागतो, आपलं कसं वागणं आहे, आपलं कसं बोलणं आहे. दुसऱ्याकडे नाव ठेवण्याची गरज नाही, कारण सर्वत्र दिव्यत्व आहे. बस पडदा पडला दिव्यत्व, दुसरं काय बघायची गरज नाही. तो काय करतो, तो असा वागतो, तसा वागतो, या गोष्टीत अडकायचंच नाही. आपल्याला फक्त हे दिव्यत्वाचं स्मरण अखंड येण्यासाठी हे स्वयंस्मरण सतत देत राहिलं पाहिजे. स्वतःकडे सतत त्या दृष्टीने पाहता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जेव्हा पाहायला लागतो तेव्हा परिवर्तन होईल. हे ज्या दिवशी अंतर्नात मुरलं त्या दिवशी आपल्या सगळ्या जीवनाचं परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून आहे बघायला गेलं तर खूप कठीण आहे का नाही, एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पण तेच खूप कठीण होतं. त्यासाठी अख्खा जन्म कमी पडतो, कारण आपली दृष्टी सगळीकडे बाहेर फार गुंतत असते. दृश्य जगतामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाची आठवण नसते आपल्याला. आपल्याला काय मिळवायचं आहे, काय हवं, काय नको, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं, इथं तितके गुंतलेलो असतो की उठल्यापासून पहिला काय होतं, चहा प्यायला हवी, चहा पिणारा असेल तर, आणि दारू पिणारा असेल तर त्याला दारू हवी. हवं आणि नको इथे आपण खूप गुंतलेलो आहोत. इथे आपल्याला ही साधना साधत आपल्यामधलं आपलं जे मूळ दिव्य असं जे आपलं मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं आपल्याला अखंड स्मरण करायचं आहे. त्याला म्हणतात परमार्थ. लक्षात घ्या. आणि म्हणून हा परमार्थ आपल्याला व्यवस्थित जमला पाहिजे. त्याशिवाय पुढे ह्या सगळे जे स्वयंस्मरणाचे प्रत्येक गोष्टी आहे त्याचा गाभा हाच आहे की सर्वत्र दिव्यत्व आहे. एकच स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे आणि त्याच्यातून आपल्याला ही दृष्टी असली पाहिजे. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर हे तुकाराम महाराज सांगतात. ते जेव्हा तुम्ही ह्या दृष्टीतून पाहायला तर कोणाला तुम्हाला राग येणार नाही की कोण असा वागतो तसा वागतो, ते तुम्ही गुंतणार नाही. नुसतं पाणी सोडून द्या, घुसू नका आतमध्ये. असा का बोलला, तो तसा का बोलला, त्याने असं का केलं. तिथे आपणच आपल्याला स्वतःला नको ते फिडिंग करतो आणि तिथे आपण दुःखी होतो, चिडतो, रागावतो. तिथे तुम्ही नुसतं दिव्यत्वाच्या अंगाने सर्वत्र पाहत राहा की सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत. आता आपल्याच ठिकाणी जेव्हा म्हणतो आपले 2 हात 2 पाय हे सगळे विविध रूपच आहेत, 2 डोळे 2 कान, पण तिथे मात्र वेगळेपणाने पाहत नाही. तिथे आपलंच आहे, कौतुक करत बसतो. जरी हात दुखला तर दुसऱ्या हाताने दाबत बसतोय, दुखतोय हो दुखतोय हात म्हणून, का ते आपलं आहे. पण जेव्हा विश्वाच्या अपेक्षेत सगळं आपलं होतं तेव्हा सगळ्यांबद्दल आपलेपणा निर्माण होतो. आता फक्त आपल्याला देहाच्या अपेक्षेत आपलेपण आहे.
म्हणून देहाच्या अपेक्षेतला आपलेपणा व्यापक झाला पाहिजे आणि तोच आपलेपणा जेव्हा विश्वाच्या अपेक्षेत व्हायला लागतो त्यावेळेला त्याला संत म्हणतात. ज्याच्याकडे ही दृष्टी आली तो संत झाला. त्याला सर्टिफिकेट लागतं का? सर्टिफिकेटची गरज नाही. त्याला त्याचंच कळतं की सर्वत्र दिव्यत्व आहे झालं आणि त्याच्यातूनच त्याचं जीवन आनंदाने तो जगायला लागतो. त्याला परत कोणी आनंद दिला पाहिजे, त्याने मान घेतला पाहिजे, अपमान मानापणाची त्याला गरज पडत नाही. कोणी कौतुक केलं तरी गरज पडत नाही. कोणी वेडं बोललं तरी काही वाटत नाही. कारण त्याची दृष्टीच तशी बदललेली असते की हे जीवन आपलं आनंदमय आहे, चैतन्य स्वरूप आहे. आणि त्या चैतन्य स्वरूपाच्या भावातूनच आपल्याला जीवन जगायला शिकायचं आहे. पण त्यासाठी अंतर्मनाचं परिवर्तन झालं पाहिजे. नुसतं बहिर्मनाला कळून उपयोग नाही. हे आतमध्ये शिरलं पाहिजे आणि आतमध्ये जेव्हा शिरेल तेव्हा आतून पुन्हा त्या अंगाने आपल्याकडे भाव निर्माण होईल. त्यावेळेला तो चैतन्य भाव असेल. आता आपण फक्त शब्दाने सांगू शकतो. म्हणून इथे सद्गुरूंचं जे महात्म्य येतं ते इथे येतं की ते आपल्याला देवत्वाकडे वळवत असतात. आपण जीवत्वाकडेच राहायचा प्रयत्न करतो. शिष्य आणि अनुग्रह घेताना लोकांना वाटतं सगळं झालं, काहीच नाही झालं, फक्त एकमेकाची ओळख झाली. पण सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते कशासाठी करतायत की आपल्याला देवत्वाकडे वळवायचा प्रयत्न करत असतात आणि आपण मात्र आपण जीवत्वाकडेच खेचले जात असतो. नको मला असं जे करतो ना आपण ते कसं. म्हणून हा सगळा अभ्यास आहे. म्हणून ह्या सध्या पहिल्याच जे चरण म्हटलं की पहिला अध्याय आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की हे सतत स्मरणात ठेवा की हे वाक्य सतत हे एकच दिव्य स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची आपण रूप आहोत. त्याच्या पलीकडे दुसरं बघायचं गरज नाही. पण तिथे माझं स्थिर होता आलं पाहिजे. स्थिर व्हायला लागलं की हळूहळू ते जमतं. नाहीतर जीवभाव तसाच राहील. म्हणून किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, असं तुकाराम महाराज मग त्याचं कारण हेच कोण समजत नाही आपण कोण आहोत. मी अमुक तमुक करूनच भांडण तंटे करून जीवन व्यतीत करतो आणि एक दिवस राम बोलो बाय राम लोक म्हणतात बरं झालं गेला. असं होतं ना. जवळचे दोघं तिघं वाईट झालं म्हणतील कारण वाईट नाही बरं वाटत नाही असं वाटतं ना. पण मला तर बरं झालं फार त्रास देतो. तर असं होता कामा नाही. आपणही आनंदित राहा आणि सगळ्यांना आनंदात ठेवा. हाच हा जीवनाचा अर्थ. सर्वांना आत्मसात हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज